आळंदीहून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेला संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आषाढी एकादशीला विठ्ठलाचं दर्शन झाल्यानंतर आता परतीचा प्रवास करतोय। सातारा जिल्ह्यातून या पालखी सोहळ्याने आज पुणे जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यापूर्वी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना नीरा नदीमधील दत्त घाटावर शाही स्नान घालण्यात आलेले आहे। मोठ्या संख्येने भाविक या शाही स्नानाला आज उपस्थित होते। त्याचबरोबर या स्नानाचं वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण वारी सोहळ्यामध्ये जो वारकरी आहे तो वारकरी माऊलींच्या दर्शनासाठी त्यांच्या तंबूत जात असतो किंवा पालखीचा जो रथ आहे त्या रथाकडे जात असतो। मात्र हा जो स्नान सोहळा आहे हा स्नान सोहळा झाल्यानंतर माऊलींच्या वारीमध्ये सहभागी असलेल्या विनेकऱ्यांना दिंडीकऱ्यांना दर्शन देण्यासाठी स्वतः माऊली जात असतात। म्हणजे माऊलीच्या पादुका या त्यांच्या ज्या ठिकाणी वारकरी उभे आहेत त्या ठिकाणी जात असतात। पुढे रथाच्या पुढे चालणारे वारकरी आणि रथाच्या मागे चालणारे वारकरी यांना माऊलींच्या स्पर्श दर्शन किंवा माऊलीच्या पादुकांचं स्पर्श दर्शन दिलं जातं। त्यामुळे या स्नान सोहळ्याला विशेष असं महत्त्व आहे। आज हा सोहळा पुणे जिल्ह्यात दाखल झालेला आहे। आजचा या सोहळ्याचा मुक्काम हा वाल्मिकीची नगरी असलेल्या महर्षी वाल्मिकीची नगरी असलेल्या वाल्हे नगरीत असणार आहे आणि यानंतर हा सोहळा पुन्हा पुढे सासवड मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे। न्यूज अनकटसाठी राहुल शिंदे, नीरा।